नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहेत, त्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आपल्याला माहिती आहे की जी काही 2022 ची पदभरतीमध्ये पेसा पदभरती सध्या बघा झालेली होती. त्या पेसा पदभरतीमध्ये ज्या उमेदवारांची सध्या बघा या ठिकाणी नॉन पेसामध्ये झालेली आहे, तसंच त्यांच्या जागेवर ज्या काही पेसा क्षेत्रातील जे जिल्हे येतात, त्या पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये एक म्हणजे मानधन तत्वावरती नियुक्त असलेले उमेदवार आणि दुसरे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त असलेले उमेदवार सध्या पेसा क्षेत्रातील ज्या काही जिल्हा परिषद अंतर्गत शाळा आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने सध्या बघा त्या ठिकाणी कार्यरत होते. तर आता बरेचसे उमेदवार जे आहे तर ते मध्यंतरी सध्या बघा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे शाळेला सुट्ट्या होत्या, परंतु आताच्या घडीला परत सध्या बघा तशा उमेदवारांना जे काही तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त होते, तर अशा उमेदवारांना परत जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा ह्याला देण्यासंदर्भात जे काही पत्र आहे तर ते देखील सध्या इश्यू होत आहे. ही नियुक्ती जी असणार आहे तर त्या नियुक्तीचं या ठिकाणी प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे पेसा क्षेत्रांतर्गत तर त्यांची कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे. तर सध्याच्या घडीला एक महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदचं पत्र इश्यू करण्यात आलंय. जवळपास 86 उमेदवारांना पुन्हा नियुक्ती संदर्भात जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आले. तर सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो या ठिकाणी हे एक महत्त्वाचं जिल्हा परिषद पुणे अंतर्गत हे पत्र जे आहे तर हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं. जवळपास मागच्या महिन्याचा 27/5/2026 हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं. परंतु ह्याची जी काही कार्यवाही आहे तर ही कार्यवाही चालू महिन्याच्या म्हणजे जून महिन्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये इथं प्रति जे आहे तर संबंधित ह्या ठिकाणी बघा सर्व संबंधित नियुक्ती पात्र पेसा उमेदवार किती आहे तर ते बघा या ठिकाणी 80+6 म्हणजे एकूण 86 उमेदवारांना हे जे काही सध्या पत्र आहे तर हा आदेश सध्या बघा इथं देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी विषय तुम्ही बघू शकता की पवित्र पोर्टलवरील सन 2023 मधील एस टी पेसासाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत बरोबर, म्हणजे जे काही पवित्र पोर्टल 2022च्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी यादीमध्ये होते तर त्या संदर्भात या ठिकाणी एस टी पेसा पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात इथं सध्या बघा विषय घेण्यात आलाय. त्याच्यामध्ये 3 संदर्भ इथं देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये 19/5/2026च्या शालेय शिक्षण विभागाचं एक पत्र सध्या बघा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार या ठिकाणी जे काही 3 संदर्भ आहे याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा होत आहे. आता याच्यात सविस्तर इथं काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टल 2023 प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून एस टी पेसा प्रवर्गाच्या 200 या ठिकाणी 31 उमेदवारांची यादी मधील पात्रता निकषानुसार पात्र ठरलेल्या 86 जे आहे शिक्षक म्हणजे त्याच्यामध्ये किती आहे तर उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले होते. तथापि सदर आदेश हे तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने बरेच मेरिटचे उमेदवार हे एस टी प्रवर्गात पुणे किंवा इतर जिल्ह्यामध्ये रुजू झालेले आहेत. बरोबर, म्हणजे या ठिकाणी जे काही 86 पात्र असलेले जे काही सध्या बघा 86 शिक्षक जे आहे उपशिक्षक पदवीधर शिक्षक तर त्या संदर्भात या नियुक्ती देण्यासंदर्भात या ठिकाणी म्हटलेलं होतं. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की संदर्भीय सर्व पत्रांच्या अनुषंगाने सर्व 86 पात्र उमेदवारांना जिल्हा परिषद पुणे अंतर्गत एस टी पेसा संवर्गातील जागांसाठी नियुक्ती ह्या ठिकाणी नियमानुसार नियुक्ती देणे प्रस्तावित आहे. म्हणजे जे काही 86 उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी एस टी पेसा संवर्गातील जागासाठी नियुक्त देणे प्रस्तावित आहे आणि सोबत जोडलेले जे काही 86 उमेदवारांची यादी आहे त्या यादीमधील जे उमेदवार यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शाळांवर पेसा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ऑलरेडी सध्या बघा तात्पुरत्या स्वरूपात जॉईन असेल तर त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की तथापि ज्या उमेदवारांची नाव यादीमध्ये परंतु पुणे जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात एस टी प्रवर्गाच्या जागेवर नियुक्तीने कार्यरत आहेत आणि ज्यांना एस टी पेसा अंतर्गत पुणे जिल्हा परिषद हवी असेल अशांनी तात्काळ बघा या ठिकाणी 3/6/2026 रोजी पेसा प्रमाणपत्र व इतर मूळ कागदपत्रासह तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नियुक्तीपत्र कार्यरत प्रमाणपत्र कार्यालयीन वेळेत सध्या उपस्थित राहायचं होतं. म्हणजे 3 तारखेला सध्या जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथं झालेली आहे. म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही कार्यरत असाल आणि तुम्हाला परत जे काही पुणे जिल्हा परिषदमध्ये एस टी पेसा मध्ये जर काम करायचं असेल तर अशा उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी 3 तारखेला बोलवण्यात आलं होतं. आता जवळपास 86 जे काही सध्या बघा उमेदवार आहे म्हणजे एकूण 80+6 तर ह्या उमेदवारांना जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा इथं पुढे कार्यवाही होणार आहे. आता त्यांची यादी देखील इथं बघा देण्यात आली. तर ह्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही बघा या ठिकाणी
जी काही पुढची कार्यवाही असेल तर ती कार्यवाही ऑर्डर संदर्भात तुमची त्या ठिकाणी होणार आहे. ह्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता अंडर ग्रॅज्युएट टीचरचे किती आहे, तर ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एकंदरीत 80 उमेदवार, बरोबर. अंडर ग्रॅज्युएट टीचरचे 80 उमेदवारांची ही यादी इथं देण्यात आली. त्यानंतर जे काही 6 उमेदवार आहे ते 6 उमेदवार देखील इथं बघा देण्यात आले ग्रॅज्युएट टीचर संदर्भात सायन्सचे, तर त्यांची देखील इथं यादी देण्यात आली. आता ह्यांचे जर आपण मार्क जर बघितले तर इथे तुम्हाला हायेस्ट असलेला मार्क दाखवतो. 2022चे जे काही गुण मिळालेले, इथं 131 मार्कचा हायेस्ट असलेला उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथं रिमार्क देखील देण्यात आले. हा उमेदवार जिल्हा परिषद पुणेमध्ये जॉईन आहे. हा उमेदवार देखील बघा या ठिकाणी जॉईन आहे. त्यानंतर 118वाला देखील जॉईन आहे. हा देखील जॉईन आहे. 116वाला 115 मार्क घेणारा उमेदवार देखील जॉईन आहे. परंतु इथं रिमार्कमध्ये दुसरे सध्या बघा काही रिमार्क खाली आहे, म्हणजे हे उमेदवार सध्या जॉईन नाही. तर अशा उमेदवारांना त्यांच्या मेरिटनुसार पेसा क्षेत्रातील जे काही तात्पुरत्या स्वरूपात वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सध्या बघा आदेश जो असेल तर तो आदेश इथं सध्या देण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही गाव असेल, तालुका असेल, तो देखील देण्यात आले आहे. त्याच्यामध्ये इथं संपूर्ण उमेदवारांची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या देण्यात आली. एकंदरीत उमेदवाराचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर होता, बरोबर, टेट परीक्षेचा. उमेदवाराचं या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे. त्यानंतर त्याची जन्मतारीख देखील आहे. त्यानंतर गाव देण्यात आलं आहे, त्याचा तालुका देण्यात आला आहे. त्यानंतर एकंदरीत या ठिकाणी 2022च्या पदभरतीमध्ये त्याला किती गुण होते आणि रिमार्क अशा पद्धतीने इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये ज्यांचं नाव असेल तर त्याच उमेदवारांनी सध्या बघा त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ज्यांचं नाव नसेल तर त्यांच्यासाठी इथं सूचना देखील देण्यात आलेली आहे की यादीमधील उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनी उपस्थित राहू नये अशी सूचना देखील या ठिकाणी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर सध्या एवढे जे काही 86 उमेदवार आहेत तर हे 86 उमेदवारांना पुन्हा जे काही नियुक्ती आदेश आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी म्हटलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्ही बघा सदर आदेश तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने बरेच मेरिटचे उमेदवार हे ST प्रवर्गातून पुणे किंवा इतर जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेले होते, म्हणजे जे काही तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेले होते. तर त्या पद्धतीने सध्या बघा इथं जोपर्यंत शाळेला त्या ठिकाणी शिक्षक मिळत नाही कायमस्वरूपी, तोपर्यंत बघा या ठिकाणी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने जी काही नियुक्ती आहे, रिन्युअल आहे, तर ती सध्या बघा आपल्याला अशा पद्धतीने इथं पाहायला मिळते. तर असे जे काही पत्र आहे तर हे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी बघा इश्यू होऊ शकतात. कारण आता जे काही शैक्षणिक वर्ष सध्या सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जी काही 2025-26ची शिक्षक भरती आहे त्याला देखील अजून थोडासा उशीर या ठिकाणी लागू शकतो. त्या त्या हिशोबाने सध्या बघा या ठिकाणी पुढील जी काही पेसा कार्यवाही आहे तर ती देखील या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. काय तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.